एक लक्षात ठेव, तुझ्या त्या भावाने चूक केली आणि त्याला त्याची शिक्षा मिळणारच. सानिकाची जी काही बदनामी केली आहेस ना. बदनामी मी केली? कशावरून ग? हा सांग की काय पुरावा आहे तुझ्याकडं? पुरावा हवाय का? देते ना पुरावा. खूप शहाणपणा करून त्या पत्रकाराला सानिकाचं नाव आणि फोटो दिले होतेस ना बातमी छापून आणण्यासाठी. आठवलं का? त्या पत्रकाराला आम्ही दोघंही भेटलो आणि त्यांनी आम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगितलं. आणि मी आणि शुभूने त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय. आमच्याकडे ऑडिओ क्लिप आहे. आणि ती क्लिप आता उद्या सकाळी आम्ही सोशल मीडियावर टाकणार, ती व्हायरल करणार, सगळ्यांना कळणार आहे खरं काय ते. आणि आज तुझ्या पोलिसांना धमकवून इकडनं बाहेर काढलंस ना, ते उद्या परत येणार आणि येताना तुझ्या नावाचं अरेस्ट वॉरंट घेऊन येणार. आता बघ, उद्या सोशल मीडियावर तुझं नाव सगळीकडे कसं पसरतं ना ते बघ. धमकवालीस मला? अरे बापरे, घाबरलोच मी. काय काय सांगणार मीडियावाल्यांना? त्या रिपोर्टरनं कबुली दिली हे सांगणार का? मी अन अलकनंदा मॅडमांनी मिळून हा समजा प्लॅन केला आणि आम्हीच ते फोटो आणि माहिती त्याला दिली हे सांगणार काय? दातखिळी बसली आणि तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसतोय आम्ही. दिली ती बातमी मीच पेपरात दिली. घाबरणार नाही मी कोणाला. ती सानिका माझ्या भावाच्या गळ्यात पडायला नवं. तिनं स्वतःचं तोंड काळं केलं, मग कळू दे की अख्ख्या जगाला कळू दे. आणि यापुढं त्या सानिकाची मीच बदनामी करणार. श्रावणी, काय अवस्था झाली ग तुझी? दयाच यायला लागले बघ मला तुझी. तुझ्या सासरच्यांनी तुला लाथ मारून घराबाहेर काढलं का नाही? हा आता आलं माझ्या ध्यानात. आता परत घरात एंट्री मिळायला पाहिजे का नाही हिला? म्हणून सानिकाला न्याय देण्याचं नाटक करायला लागली आहे तू. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, सानिकाला तर मी रस्त्यावर आणणार म्हणजे आणणार. तिला कुठंच तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही मी. आणि तुमच्या शेलार कुटुंबाची वाट लावणार. बस बस. तुझा आणि तुझ्या भावाच्या पापांचा घडा आता भरलाय आणि सत्य फार वेळ लपून राहत नाही. ते कधी ना कधी बाहेर येतच. हो, उद्या सकाळी ती मी क्लिप सोशल मीडियावर टाकणार आणि तुझा खरा चेहरा अख्ख्या जगाला दाखवणार. शेलार कुटुंबियांची वाट लावायला निघाली होतीस ना? आता बघूया वाट कोणाची लागते ते. नीच दिली होती. बघितलंस कारभारने त्या स्वीटीनं कसा गेम खेळला ते बघितलंस? आता तरी डोळं उघडलं का तुमच्या दोघींचं? हा, माझ्या सुनेवर तुम्ही नाही नाही ते आरोप केले. हा, तिला छळलं, तिला घराबाहेर काढलं. अरे पण खरी नागिन तर ती स्वीटी निघालीये. कारभारने आता मात्र तुला माझ्या सुनेला मानानं घरात घ्यावंच लागलं.
नाही. हिला त्या इंद्रणीची बातमी पेपरात छापायची काय गरज होती? मग त्यामुळे आपल्याच पोरीची बदनामी झाली ना. कारभारने बास कर आता. अगं तू प्रत्येक वेळी माझ्या सुनेला छळायला, तिच्यावरती आरोप करायला, तिला घराबाहेर काढायला नाही नाही ती कारण शोधतीस. आणि आत्ता ह्या क्षणाला कोणाची बी बदनामी महत्वाची नाही, महत्वाचं हे का माझी सून निर्दोष आहे, तिच्यावरचा कलंक मिटलेला आहे, त्यामुळे ते मानानं या घरामध्ये आज येणार म्हणजे येणारच. घ्या हिला घरात घ्या आणि करा तिची आरती. श्रावणी, लई भारी कामगिरी केलीस बघ तू. मानलं तुला. सानिका, ते महत्वाचा कॉल जरा करून घेतो बरं. तुमचं चालू